गव्हर्नमेंट सिक्युरिटीज मध्ये जातं, जे मोठे मोठे हायवे वगैरे होतात, गडकरी साहेबांचं जे खातं आहे, गडकरी साहेबांना जे पैसे लागत असतात ते डेव्हलपमेंट करायला, ते म्युच्युअल फंड थ्रू त्यांना दिलेले असतात पैसे. तर मग ते गव्हर्नमेंट आपल्याला त्याचं व्याज देत असतं. तर त्याचं व्याजाचं जे पर्सेंटेज आहे हे आपल्याला एफडी पेक्षा काही पटीत जास्त आहे. त्याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट गोल्ड मध्ये असते, असं त्याचं पोर्शन असतं. तर जवळपास जर आपण आता कॅल्क्युलेट केलं तर म्युच्युअल फंड मध्ये आपल्याला 12% जास्त रिटर्न त्याच्यामध्ये मिळतं. जर आपण इक्विटी आणि हायब्रिड मध्ये जर गेलो तर, जर प्रॉपर इक्विटी मध्ये जर गेलो आपण, ते 15 ते 16% आसपास त्याच्यामध्ये रिटर्न आपल्याला मिळतं. तर कुठला असा सध्या आता तुम्ही बघत असाल छोट्या मोठ्या जे बँक आहेत बाहेरच्या, त्याच्यावर तुम्ही ट्रस्ट ठेवू शकत नाही. आज सध्या परिस्थिती बघताय बाहेरची इथल्या बँकेची. पहिली गोष्ट ती आहे. दुसरी गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की जे नॅशनलाइज बँक आहेत समजा, तिथं तुम्ही एफडी मध्ये जर केलं तर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट कमी मिळतो. पण तुम्ही जर एसबीआयचा कॉन्ट्रा नावाचा फंड आहे, तुम्ही ऑनलाईन सर्च करू शकता गुगलला, एसबीआय कॉन्ट्रा फंड. जर तुम्ही चेक केलं तर त्याला आतापर्यंत 19.56% रिटर्न मिळालं. म्हणजे वर्षाला तुम्हाला त्याच्यामध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले तर 20,000 रुपये 19,000 रुपये त्याच्यामध्ये मिळतात. आजपर्यंत कुठला असा फंड आहे, कुठली अशी बँक आहे, कुठला असं कोणती गोष्ट त्याच्यामध्ये मिळत नाही. आणि टोटल बँकेचंच असतं. एसबीआयचे फंड्स आहेत, आयसीआयसीआयचे आहेत, कोटकचे आहेत, ऍक्सिस आहेत, सगळ्या बँकेचे फंड्स आहेत. तर आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करतो. इन्व्हेस्ट केल्यानंतर 2 प्रकारे आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतो. एक असतो लमसम, म्हणजे एक रकमी आपण पैसे टाकू शकतो. म्हणजे 1 लाख 2 लाख 5,000 पासून स्टार्ट होतं. मग ते तुम्ही 5,000 10,000 50,000 कोणाला ज्या पद्धतीने टाकायचे त्या पद्धतीने आपण पैसे टाकू शकतो. त्यानंतर मग दुसरा प्रकार असतो त्याच्यामध्ये आरडी सारखा, ज्याला आपण एसआयपी म्हणतो. एसआयपी म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. त्याच्यामध्ये काय होतं की प्रत्येक महिन्याला तुम्ही जी डेट देता, समजा तुम्ही तारीख दिली 1 तारीखला तुम्ही जी अमाऊंट सांगितली असते, समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही सांगितली 5,000 रुपये तुम्हाला एसआयपी मध्ये टाकायचे, तर 5,000 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये पैसे कट होतील आणि ते तुमचे म्युच्युअल फंड मध्ये जमा होतील आणि त्यानंतर तुमचे पैसे त्याच्यामध्ये वाढत जातील. तर आतापर्यंत माझ्याकडे जवळपास 2 ते 2.5 करोड रुपये लोकांचे एसआयपी मध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, जे महिन्याला लोक इन्व्हेस्टमेंट त्याच्यामध्ये करतात. त्याचं ह्यूज प्रमाण आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या आपण इन्फ्लेशन बघतो. इन्फ्लेशन म्हणजे महागाई ही आहे 7% आणि बँकेचं व्याज दर आहे 7%. म्हणजे आपण एकदम लेवलमध्ये काम करतो. म्हणजे आपल्याला रिटर्न काहीच मिळत नाही महागाईच्या स्वरूपामध्ये बघायला गेलं तर. आपल्याला इन्फ्लेशनला बीट करायचं असेल तर एसआयपी सगळ्यात उत्तम आणि भारी मार्ग आहे. त्याचं कारण असं आहे, एसआयपी बेस्ट काय आहे सगळ्यात, तर त्याचं एकच उदाहरण आहे की जे आपण चक्रीवाढ व्याज म्हणतो. बँकिंग मध्ये सगळीकडे सिंपल इंटरेस्ट कॅल्क्युलेट होतो. म्हणजे 1 लाख रुपये इन्व्हेस्ट केले, वर्षाला 7% म्हणजे 7,000 रुपये तुम्हाला जमा होणार वर्षानंतर. पण एसआयपी हा असा एक प्रकार आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला कंपाऊंडिंग इंटरेस्ट मिळतो. कंपाऊंडिंग म्हणजे काय, व्याजाला व्याज. मग तुमचं जर व्ह्यू हा 10 वर्ष 15 वर्ष लॉंग टर्म साठी असेल तर तुमची जी व्याजाची रक्कम आहे त्याला सुद्धा व्याज लागून येतं, त्याला सुद्धा व्याज लागून येतो आणि तुमची रक्कम ही काही पटीमध्ये होती. त्याचं उदाहरण जर बघायला गेलं तर तुम्ही एक समजा 10,000 रुपये 15 वर्षासाठी इन्व्हेस्ट केले आणि जर तुम्हाला 15% रिटर्न आले तर तुमची जवळपास तुम्हाला 1 करोड रुपये अमाऊंट मिळते. 1 करोड रुपये त्याची अमाऊंट मिळते आणि तुमची इन्व्हेस्टमेंट होती 20 समथिंग काहीतरी लाख रुपये, समथिंग 16-17 लाख रुपये समथिंग इन्व्हेस्टमेंट होती. पण तुम्हाला 15 वर्षात 1 करोड रुपये त्याच्यामध्ये मिळतात. अशी कुठलीही स्कीम किंवा अशी कुठलीही गोष्ट गव्हर्नमेंट सर्टिफाईड किंवा गव्हर्नमेंट जे आपण प्रोव्हाइड करतोय सर्टिफाईड करतो तशी कुठलीही स्कीम एसआयपी शिवाय दुसरी कोणतीच नाही. त्याच्यामुळं एसआयपी मध्ये तुम्ही जर आज इन्व्हेस्ट केलं तर फ्युचर मध्ये तुम्हाला अशी बल्क मध्ये अमाऊंट मिळेल तुम्ही विचारही करू शकत नाही. तर आज छोट्या छोट्या 500 रुपयापासून आपण एसआयपी चालू करू शकतो. मध्ये पण वाढवू शकतो आपण, पण त्याला आपल्याला थोडी प्रोसेस करावं. डेबिट मॅन्डेट वगैरे द्यावं लागतं आपल्याला. डेबिट मॅन्डेट ऑनलाईन वगैरे द्यावं लागतं. सगळी गोष्टी ट्रस्टेड आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. बँकेच्याच आहे. एसबीआय पासून तुम्ही ज्या बँक घेतात 30-35 जे बँक आहेत त्या सगळ्या बँकेचे म्युच्युअल फंड्स आहेत. आपल्या ऑफिसला आपण ते करतो. त्याच्यामध्ये आपण लोकांना गायडन्स करतो, मार्गदर्शन करतो, आपल्या त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. कसं 500 रुपयापासून त्याच्यामध्ये स्टार्ट करू शकतो. एसआयपीचे माझ्याकडे असे काही लोक ते 50,000 रुपये महिन्याला एसआयपी करतात बरेच लोक. आणि माझ्याकडे काही बँक्स पण आहेत बीडमध्ये, त्या बँक्स माझ्याकडे 1 लाख रुपये महिना पण इन्व्हेस्टमेंट करतात. बँकेत सुद्धा माझ्याकडे जातात 1 लाख रुपये महिना एसआयपी. त्यांना जे रिटर्न्स येतात ते रिटर्न बाकी दुसरीकडे कुठंच येत नाही. तुम्ही ऑनलाईन सुद्धा चेक करू शकता की एसआयपी कसं काम करते, कसं काय करते. गुगलला तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन आहे. वाटलं तुमचे नंबर घेऊन तुम्हाला व्हॉट्सअपला पण प्रोव्हाइड करतो. पण हे तुमच्यासाठी बेटर आहे पुढच्या भविष्यासाठी, पुढच्या गोष्टीसाठी. तुम्हाला एक डेमो पण देतो मी त्याच्यामध्ये की तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करताय आता सध्या तर लॉंग टर्म मध्ये तुम्हाला कशी रक्कम किती मिळते.